श्रोत्यांनो, मानवी कारस्थाने आणि त्यांचे भयंकर परिणाम याविषयी आपण मागच्या कार्यक्रमामध्ये अभ्यास केला. आणि मला वाटतं त्यामुळे तुमच्याही मनात बरीच अस्वस्थता निर्माण झाली असणार. कारण ही गोष्ट केवळ इसाक, रिबेका, एसाव व याकोब यांचीच नाही, तर ती आमच्यापैकी अनेकांची आहे. आणि त्यामुळे आमच्यापैकी अनेकांच्या अंतःकरणात दुःख व कटुता आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. कारण या सर्व दुःखद गोष्टी जर तुम्ही पवित्र व प्रेमळ ख्रिस्ताच्या हाती सोपवाल, तर तो सर्व काही सुरळीत करण्यास समर्थ आहे. याकोबाला आपल्या मामाकडे मुलगी पाहण्याच्या व विवाह करण्याच्या निमित्ताने पाठविण्याची रिबेकेने योजना आखली. त्यानंतर पुढे काय झाले ते आपण आजच्या अध्यायातून शिकणार आहोत. रिबेकेने इसाकाजवळ एसावाच्या द्वेषाचा उल्लेख केला नाही आणि एसाव याकोबाला जीवे मारायला टपला आहे म्हणून त्याला पदन आरामास पाठवा असे तिने इसाकाला सांगितले नाही, परंतु तिने त्याला विवाहाचे कारण सांगितले. 28वा अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा इसाकाने याकोबास बोलावून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की कनानी मुलींपैकी कोणी बायको करू नको. जुन्या करारातून पुन्हा आणि पुन्हा हे सांगण्यात आले आहे श्रोत्यानो, की देवभिरू माणसांनी देवहीन व्यक्तींशी विवाह करावा हे देवाला मान्य नाही. उत्पत्तीच्या 6व्या अध्यायात आपण वाचले की देवाच्या पुत्रांनी मानवाच्या कन्यांना पाहिले किंवा देवभिरू व्यक्तींनी कायनाच्या देवहीन घराण्याशी संबंध जोडले आणि शेवटी पृथ्वीवर इतके पाप वाढले की देवाचा क्रोध जलप्रलयाच्या रूपाने पृथ्वीवर आला आणि त्यातून केवळ नोहा व त्याचे कुटुंब वाचले. विश्वासणाऱ्यांनी अविश्वासणाऱ्यांशी विवाह करण्याने देवहीनतेचे प्रमाण निश्चितच वाढते. केवळ भावनेच्या भरात जर कोणी विश्वासणारा तरुण आपल्या अविश्वासणाऱ्या मैत्रिणीविषयी म्हणत असेल की ती एक दिवस ख्रिस्ताचा स्वीकार करेल आणि सर्व व्यवस्थित होईल, तर मला त्या व्यक्तीला सांगू द्या की ती व्यक्ती खरोखर ख्रिस्ताकडे वळेलच याची काहीच खात्री कोणीही देऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीचे पूर्णपणे परिवर्तन होणे हे केवळ पवित्र आत्म्याचे कार्य आहे आणि शिवाय ती व्यक्ती देवाने निवडलेल्यांपैकी एक आहे की नाही हे देवाशिवाय कोणीही जाणू शकत नाही. म्हणून अशा प्रकारची अत्यंत मोठी जोखीम घेण्यात काहीच अर्थ नाही. करिंथकरास दुसरे पत्र 6वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये पॉल लिहितो, करिंथकरास दुसरे पत्र 6वा अध्याय आणि 14वे वचन, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांशी विजोडपणाने जोडले जाऊ नका, कारण न्यायीपणाचा अन्यायाशी काय संबंध आणि उजेडाचे अंधाराशी काय भागीपण. विश्वासणाऱ्यांनी कोणाशी विवाह करावा याविषयी हे वचन पवित्र शास्त्रातले एक स्पष्ट तत्व सांगते. आता आपण 2 ते 4 ही वचने वाचूया. 2 ते 4 वचने, तर उठ, पदन आराम येथे तुझ्या आईचा बाप बथुवेल याच्या घरी जा व तुझा मामा लाबान याच्या मुलींपैकी बायको कर. सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देव, तुला फुलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझपासून राष्ट्र समुदाय उद्भव. तो तुला व तुझबरोबर तुझ्या संततीला अब्रामास दिलेला आशीर्वाद देव, म्हणजे देवाने अब्रामास दिलेला देश ज्यात तू हल्ली उपरी आहेस तो तुझे वतन होईल. मला वाटतं आता देवाने याकोबाच्या जन्मापूर्वी विदित केलेल्या भविष्यावर इसाकाचा विश्वास बसला आणि त्याने पूर्वी जो व्यापक 3 पदरी आशीर्वाद याकोबाला दिला त्यात त्याने आणखी एका गोष्टीची भर घातली, ती म्हणजे देवाने याकोबाला अब्रामाचा आशीर्वाद म्हणजे वचनदत्त देशाचा आशीर्वाद दिला. आता आपण 5वं वचन वाचूया. अशा प्रकारे इसाकाने याकोबाची रवानगी केली आणि याकोब पदन आराम येथे याकोब व एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान जो आरामी बथुवेलाचा मुलगा त्याचकडे गेला. रिबेकेने अशा प्रकारे एसावाच्या घातक निर्णयापासून याकोबाचा बचाव केला आणि त्याला दूर आपल्या भावाच्या घरी पाठवून दिले. याकोबाविषयीचा तिचा उद्देश सफल झाला असला तरी आता पुत्रवियोगाचे दुःख भोगणे तिच्यासाठी अटळ होते. श्रोत्यानो, या कुटुंबाला जर राष्ट्रीयत्व द्यायचे ठरले तर त्यांना आरामी असे म्हणावे लागेल, कारण त्याच नावाने त्यांना पवित्र शास्त्रात संबोधल्या गेले. कधीकधी अब्राम यहुदी होता काय किंवा तो इस्रायली होता काय असा प्रश्न विचारला जातो.
अब्राम यहुदी नव्हता व इस्रायली नव्हता. जोपर्यंत याकोबाचे नाव इस्रायल असे बदलण्यात आले नाही तोपर्यंत कोणीही इस्रायली नव्हते. त्याचे 12 पुत्र इस्रायली होते आणि तो यहुदी नव्हता, कारण यहुदी हे संबोधन यहुदी धर्मापासून घेतलेले आहे आणि यहुदीवादाचा उदय इस्रायली लोक हद्दपार होईपर्यंत झाला नव्हता. म्हणून अब्रामाला यहुदीही म्हणता येणार नाही. इस्रायली घराण्याचा उदय अब्रामापासून झाला. तो एका वंशाचा मूळ पुरुष होता. त्याला तुम्ही मिथ्यानी असेही म्हणू शकत नाही, कारण तो मिथ्यानी लोकांचाही मूळ पुरुष होता. कटोरेपासून त्याला जी मुले झाली त्यापैकी एकाचे नाव मिद्यान असे होते आणि त्याच्यापासून मिद्यानी लोक उदयास आलेत. आता आपण 6 ते 9 वचने वाचूया. एसावाने पाहिले की इसाकाने याकोबास आशीर्वाद देऊन पदन आराम येथील बायको करण्यासाठी तिकडे पाठविले आहे आणि आशीर्वाद देतेवेळी त्याने त्यास बजाविले आहे की कनानी मुलींपैकी बायको करू नको. आणि याकोब आपल्या आईबापांची आज्ञा मानून पदन आरामास गेला आहे. आपला बाप इसाक यास कनानी मुली पसंत नाहीत हे जाणून एसाव इश्माईलाकडे गेला आणि त्याने इश्माईल बिन अब्राम याची मुलगी व नबा योथाची बहीण महलत हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकात सामील केले. एसावाने पहिले 2 विवाह केले तेव्हा आपल्या आईवडिलांची त्याबाबत काय इच्छा होती ते जाणण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. आपण केलेल्या हेथाच्या मुली आपल्या आईवडिलांसाठी खेद आहेत हेही इतके वर्ष त्याच्या लक्षात आले नाही. यावरूनच एसावाचे आपल्या घरात किती लक्ष होते, आपल्या आईवडिलांची त्याला किती काळजी होती ते आम्हाला दिसते. तो सतत स्वतःच्याच विश्वात गुंतलेला, स्वतःच्याच धुंदीत वावरणारा माणूस होता. परंतु जेव्हा त्याने स्वतःचा ज्येष्ठपणाचा हक्क गमावला आणि आपल्या बापाचे आशीर्वादही गमावले तेव्हा कुठे त्याचे डोळे उघडले. आता त्याला समजले की त्याच्या बापाच्या दृष्टीने कनानी मुली वाईट आहेत. आता कुठे त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने जाऊन इश्माईल याच्या मुलीशी विवाह केला. एसावाची आत्मिक समज किती तोकडी होती हे त्याच्या या कृत्यावरून सिद्ध होते. त्याला हे समजायला हवे होते की इश्माईल जरी अब्रामाचा मुलगा होता तरी त्याची आई मिस्री होती आणि इश्माईल देवाच्या मान्यतेला उतरलेली व्यक्ती नव्हता. तो व त्याचे कुळ देवाने नाकारलेले होते. म्हणून कनानी मुलीशी लग्न करण्याऐवजी इश्माईलाच्या मुलीशी लग्न केल्याने काही एक फरक पडणार नव्हता हे त्यांनी समजून घ्यायला हवे होते. पण त्याने तसे केले नाही. एकतर त्याची आध्यात्मिक समज कमी होती आणि आपल्या बापाचा अनुग्रह पुन्हा प्राप्त करण्यासाठी जे आक्षेप करेल तेच आपणही करावे असे त्याला वाटत होते. परंतु त्याच्या या 3ऱ्या विवाहाने इसाक व रिबकेला आनंद झाला असे नोंदलेले नाही. श्रोत्यानो, एसावाविषयीचा वृत्तांत तूर्त येथेच संपला आहे. नंतर पुन्हा एकदा आपण त्याला भेटणारच आहोत. पण त्या युक्तीने हरण करणाऱ्या, आपले नाव सार्थक करणाऱ्या याकोबाचे काय झाले ते आपण पाहूया. कारण येथून पुढे याकोब व त्याचे घराणे हे वृत्तांताचा विषय आहेत. 28वा अध्याय 10 आणि 11 वचने पहा. इकडे याकोब बेरशेबा येथून हारानास जावयास निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. याकोबाने उत्तर दिशेने प्रवास केला. ज्या ठिकाणी तो संध्याकाळी येऊन पोहोचला त्या ठिकाणाला त्याने नंतर बेथेल म्हणजे देवाचे घर असे नाव दिले. ते यरुश्लेमेच्या उत्तरेला 12 मैलांवर आहे आणि याकोबाने जे आपले घर सोडले ते यरुश्लेमेच्या दक्षिणेला 25 ते 30 मैलांवर होते. ह्याचा अर्थ हा की त्याने पहिल्या दिवशी जास्तीत जास्त 40 मैलांचे अंतर कापले होते. तो अगदी वेगाने एसावापासून दूर निघून चालला होता. परंतु तो जेवढा अधिक एसावापासून दूर चालला होता तेवढाच तो आपल्या घरापासून दूर चालला होता. आणि ती रात्र बहुतेक त्याच्याकरिता घरापासून दूर काढलेली पहिली रात्र होती. त्याला नक्कीच फार एकाकी वाटत होते आणि घराचीही आठवण येत होती. आतापर्यंत ज्या सर्व घटना घडल्या होत्या त्यांच्या आठवणी त्याच्या मनामध्ये पिंगा घालत असणार. एसावाची ज्येष्ठपणाच्या हक्काविषयी फसवणूक, मग आईच्या मदतीने बापाची केलेली फसवणूक आणि नंतर एसावाची भयंकर भीती, आईचे मदतीला येणे आणि आता त्या सर्व वाईट कृत्यांची शिक्षा म्हणून घरापासून एका अनिश्चित काळासाठी दूर, अनोळखी व परक्या लोकात जावे लागणे
हे सर्व आनंददायक नव्हते. त्यात आईची मदत, तिची सावली सुटलेली होती. श्रोत्यानो, असा एकाकीपणा जर आपण कधी अनुभवला असेल तर आपणाला याकोबाच्या मनस्थितीची कल्पना येईल. त्याला त्या मोकळ्या माळरानात, उघड्या बोडक्या उंच खडकांच्या प्रदेशात खूपच एकाकी व उदास, असुरक्षित वाटले असणार. अशा मनस्थितीत व परिस्थितीत कोणी आपले सांत्वन करायला येईल असे त्याला कल्पनेतही वाटले नसेल. 28वा अध्याय 12 आणि 13 वचने सांगतात, तेव्हा त्यास स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहेत. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राम याचा देव व इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. याच भागामध्ये जेव्हा अब्राम पॅलेस्टाईनमध्ये पोहोचला तेव्हा पहिल्यांदा देवाने त्याला दर्शन दिले आणि त्याने जे प्रथम अब्रामाला दर्शन दिले तेच तो आता याकोबाला देत आहे. याकोबाने आपल्या बापाचे घर सोडले होते, पण आता जो त्याच्या पित्याचा व जो त्याच्या आजोबांचा म्हणजे अब्रामाचा देव तो स्वतः त्याच्याशी बोलत होता. आपल्या मामाकडे पदन आरामास तो निघाला होता. हा फार लांबचा प्रवास होता आणि या एकाकी प्रवासात त्याला आश्रय देणारा कोणी स्नेही, कोणी आप्त नव्हता. परंतु याच देवाने त्याला ही भूमी देण्याचे अभिवचन दिले. 14वे वचन, तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजा इतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशास तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी याकोबाला अजून पत्नी मिळाली नव्हती, परंतु अगणित वंशज त्याला प्राप्त होणार होते, म्हणजेच त्याला पत्नी मिळणार होती. आणि या अभिवचनामुळे याकोब अब्रामाशी जोडला गेला. परमेश्वराची ही योजना होती आणि त्यामुळे याकोबाच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला. परंतु या अभिवचनाची परिपूर्ती व्हायला अजून पुष्कळ काळ होता आणि त्यासाठी याकोबाची आत्मिक व मानसिक तयारी होणे आवश्यक होते. पुढे अजून पुष्कळ खडतर प्रवास बाकी होता आणि याकोबाला आताच देवाच्या समक्षतेची व सामर्थ्याची जी नव्यानेच जाणीव झाली होती, ती जाणीव सतत जवळ असण्याची त्याला गरज होती. प्रभुदेवाची सततची समक्षता त्याला हवी होती. पुढे आपण पाहतो की परमेश्वराने त्याला त्याच्या साह्याची पुन्हा पुन्हा खात्री करून दिली. श्रोत्यानो, या स्वप्नामध्ये याकोबाने एक शिडी पाहिली जिचा शेंडा स्वर्गात पोहोचला होता आणि जिच्यावरून देवाचे दूत येत जात होते. या शिडीचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताने आपला शिष्य नथनेल याच्याशी बोलताना त्याला सांगितला. नथनेल याला त्याने ज्यावेळेस पाचारण केले त्याचा वृत्तांत आम्हाला योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 45 ते 51 ह्या वचनांमध्ये वाचायला मिळतो. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 45 ते 51 वचने. जेव्हा नथनेलाने येशूविषयी ऐकले तेव्हा तो म्हणाला, नासरेथातून काही चांगले निघेल काय? नंतर येशूची भेट झाल्यावर त्याने येशूला प्रश्न केला, मला तू कोठून ओळखतोस? आणि प्रभू येशूने त्याला उत्तर दिले, फिलिप्पाने तुला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हा मी तुला पाहिले. यावर नथनेलाने त्याला उत्तर दिले, रब्बी, तू देवाचा पुत्र आहेस, तू इस्रायलाचा राजा आहेस. आणि येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? तू याहून मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवाच्या दूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्राला उतरताना तुम्ही पाहाल. ही शिडी स्वतः ख्रिस्त होता. देवदूत त्याच्यावरून चढत व उतरत होते. ते त्याची सेवा करीत होते. ते त्याच्या आज्ञेच्या अधीन होते आणि या शिडीच्या वरून नथनेल देवाची वाणी, हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे, असे बोलताना ऐकणार होता. श्रोतानो, परमेश्वर आमच्याशी येशू ख्रिस्ताच्याद्वारे बोलतो. आम्ही देवपित्याकडे थेट जाऊ शकत नाही. आम्हाला केवळ येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडे जाता येते. देवाच्या समक्षतेत जाण्याकरिता तो एकच मार्ग आहे.
योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 6 वचनात प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. कोणीही माझ्यामधून आल्या वाचून बापापाशी येत नाही. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी पित्याजवळ जाण्याचा मार्ग आहे. ती शिडी आहे जी आम्ही चढू शकत नाही, पण आम्ही जिच्यावर विश्वास ठेवू शकतो. हे सत्य प्रथमतः याकोबाला त्या लबाडीने हरण करणाऱ्याला प्रगट करण्यात आले. नथनेलाविषयी प्रभू येशूने म्हटले, पहा, हा इस्रायली खरा, याच्यात काही कपट नाही. परंतु श्रोत्यानो, याकोब तसा नव्हता आणि परमेश्वर त्याला येणाऱ्या काळात घडवणार होता. तो त्याला शिस्त लावणार होता. परमेश्वर ज्या प्रत्येकावर प्रेम करतो त्याला तो शिक्षा करतो, त्याला तो शिस्त लावतो. त्याने अब्रामाला, इसाकालाही शिस्त लावली. तो आमच्या जीवनात आम्हाला शिस्त लावण्यासाठी परीक्षा, कठीण प्रसंग येऊ देतो. त्यामुळे आम्हाला धीर, सहनशीलता व शील प्राप्त होते व आम्ही देवासाठी भूमिका घेण्याकरिता सिद्ध होतो. आता 16 आणि 17 वचने पहा. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. याकोब जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडला तेव्हा त्याची देवाविषयीची समज अगदी तोकडी होती आणि आपण घरापासून दूर आहोत तसेच देवापासूनही दूर जात आहोत असे त्याला वाटले असावे. परंतु अचानक रात्री त्याच्या लक्षात आले की देव त्याच्यापासून दूर नाही, तो तर त्याच्या अगदी जवळ आहे. आणि तो भिवून म्हणाला, हे ठिकाण किती भयंकर आहे. हे केवळ देवाचे घर आहे. श्रोत्यांनो, याकोबाकरिता ते स्थळ भयंकर, भीतीदायक होते, यासाठी की तेथे त्याला देवाच्या पवित्र व भयावह समक्षतेची जाणीव झाली होती. आज आम्ही देवाच्या या वैशिष्ट्याला विसरलेले आहोत. तो भयास योग्य परमेश्वर आहे. आम्ही त्याच्यासमोर पापी आहोत. तो अत्यंत पवित्र आहे आणि हवे तर आम्हाला एका क्षणात भस्म करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी आहे. श्रोत्यानो, आज आम्हाला देवाचे भय बाळगून आपले जीवन जगायचे आहे. आता 18 ते 21 वचने पहा. याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उश्वास घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्यास तेलाचा अभ्यंग केला आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल अर्थात देवाचे घर असे ठेविले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. याकोबाने असा नवस केला की देव मजबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करील आणि मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल. श्रोत्यानो, याकोबाची त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच देवाबरोबर प्रत्यक्ष भेट झाली होती आणि आपल्याशी तो बोलला व त्यानेच आपल्याला अभिवचन दिले याची त्याला खात्री हवी होती. म्हणून तो देवाजवळ नवस करीत आहे. 22 वचन. आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन. श्रोत्यानो, याकोबाने देवाबरोबर देवघेवीचा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. त्याला देवाबरोबर बांधिलकी करण्याआधी काही दृश्य पुरावा हवा होता आणि त्याने तो स्मारक स्तंभ उभारून देवासमोर आपली अट मांडली. आता आपण 29व्या अध्यायातील पहिली 3 वचने वाचूया. मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात जाऊन पोहोचला. तेथे त्याने पाहिले तो एका शेतात एक विहीर त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या आसपास शेरडे, मेंढरांचे 3 कळप बसलेले होते, कारण त्या विहिरीचे पाणी काढून कळपास पाजित असत. त्या विहिरीच्या तोंडाशी धोंडा होता, तो मोठा होता. सर्व कळप तेथे जमल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून मेंढरास पाणी पाजीत आणि मग तो परत जागच्या जागी विहिरीच्या तोंडावर ठेवीत. याकोब त्या ठिकाणी बहुधा दुपारी पोहोचला असावा, कारण वचन सांगते अजून दिवस बराच होता. नंतर 4 आणि 5 वचने आम्हाला सांगतात, याकोब त्यास म्हणाला, माझ्या बांधवांनो, तुम्ही कोठले? ते म्हणाले, आम्ही हारानातले. मग त्याने त्यास विचारिले, नाहोराचा मुलगा लाबान याला तुम्ही ओळखता काय? ते म्हणाले, ओळखितो. आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचला आहोत आणि आपल्या मामापासून दूर नाही याची याकोबाला खात्री पटली आणि लगेचच त्याने त्या मेंढपाळांना आदेश द्यायला सुरुवात केली. 6 आणि 7 वचने. तेव्हा त्याने म्हटले, तो बरा आहे काय? ते म्हणाले, बरा आहे.
आणि ती पहा त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडेच येत आहे. तो म्हणाला, पहा, अजून दिवस बराच आहे. जनावरे एकवट करण्याची वेळ झाली नाही, तर मेंढरास पाणी पाजा आणि चारावयास घेऊन जा. हे मेंढपाळ आरशासारखे बसले आहेत. त्यांनी आपल्या मेंढरांना पाणी द्यायला हवे असा टीकेचा सूर याकोबाच्या बोलण्यात होता. परंतु त्याला त्या ठिकाणची प्रथा माहीत नव्हती. जोपर्यंत विहिरीच्या तोंडावर असलेला धोंडा सरकवायला पुरेशी मदत मिळत नाही आणि मेंढरांचे सर्व कळप एकत्र येत नाहीत, तोपर्यंत ते थांबून राहणार होते. आता त्यांनी राहेलला विहिरीकडे येताना पाहिले आणि 10वं वचन पुढे आम्हाला सांगतं, याकोबाने आपला मामा लाबान याची मुलगी राहेल आणि आपला मामा लाबान याची मेंढरे पाहिली. तेव्हा त्याने जवळ जाऊन विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून आपला मामा लाबान याच्या मेंढरास पाणी पाजिले. बहुधा मेंढरांना पाणी पाजण्याचे काम राहेलचे होते, परंतु आज अचानक एका अनोळखी तरुणाने ते काम तिच्यासाठी पार पाडले. याकोबाने लाबानाच्या मेंढरांना स्वतः पाणी पाजून त्या इतर मेंढपाळांसमोर एक उदाहरण ठेवले आणि ज्या मुलीवर तो प्रभाव टाकू इच्छित होता, तिला तो धोंडा सरकवून तिच्या मेंढरांना पाणी पाजून आपले बल प्रदर्शन त्याने केले. श्रोत्यानो, याकोबाने अनेक चुका केल्यात. तो देवापासून दूर गेला, फसवेगिरी केली, खोटे बोलला, तरी देवाने त्याला सोडले नाही. देवाची दृष्टी त्याच्यावर होती. तोच परमेश्वर, तोच देव आज आमच्यावर दृष्टी ठेवून आहे. तो आम्हाला सोडत नाही, त्यागत नाही, विसरत नाही. आम्ही आहोत जे त्याच्यापासून दूर जातो. आज तो आम्हाला स्वतःजवळ बोलावित आहे. येशू ख्रिस्ताच्याद्वारे त्याच्याशी आम्ही संबंध स्थापित करू शकतो. म्हणून आज पश्चातापी अंतकरणाने प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या आणि परमेश्वराशी आपला संबंध स्थापित करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.